नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला टार्गेट केलेला आहे. एक नवा सामना त्यामुळे सुरू झालेला आहे. काय नेमकं राणे म्हणाले पत्रकार परिषदेत, सुरुवात करूया त्याच बातम्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री पदावर दुसरी व्यक्ती असती तर राजीनामा दिला असता, असाही टोला राणेंनी लगावला. शिवसैनिक हे सगळं बघताय, दर्शन नाही, भेटणं नाही, काय नाही. काय आहे महाराष्ट्रात? मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरा व्यक्ती असता तर पदावर राहिला नसता, दिला असता राजीनामा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम आहे. मुख्यमंत्री तुम्हाला ठोकायलाही सक्षम आहेत, असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंसह विरोधकांवर केला. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. राज्याचं नेतृत्व करायला ते सक्षम आहेत आणि तुम्हाला ठोकायलाही तेवढे सक्षम आहेत. रमेश मोरेंची हत्या कुणी आणि का केली, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. तसंच महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व वाद सुरू असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय. कडीने मारायला एवढे दिवस प्लॅन करत होते नितेशने सांगितल्यावर. मग आता मला सांगा, रमेश मोरेची हत्या कोणी केली? मनसेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कुणी केला? श्रीधर नाईकच्या खुनात आरोपी कोण होतं? आम्हाला उघड करायला लावू नका, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. गोवेकर असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, मनसेकर असतील, ह्या सगळ्यांचे झालेले निर्गुणपणे केलेले खून हे कोणी केले, कोण होतं, हे आम्हाला सुद्धा जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये. जुहू इथल्या माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. माझी इमारत 100% कायदेशीर आहे, असा खुलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. 17 सप्टेंबर 2009 साली आलो. एकही गोष्ट मी अपूर्ण न ठेवता 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे. किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर घोटाळ्याचे आरोप केले होते, असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले. तसंच राणे कुटुंबानं मुंबईतील अविघ्न सोसायटीतही घोटाळा केला होता, असं सोमय्या म्हणाले होते, असंही विनायक राऊत यांनी आज सांगितलं. लॉन्ड्रिंग कशा त्यांनी, मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्यांचा कसा संबंध आहे, अगदी चांगल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी टीका टिप्पणी केलेल्या, मार्मिक भाषेमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे सर्वांना. 300 कोटीचा गैरव्यवहार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी अविघ्न पार्क मध्ये केला होता, 300 कोटीचा. सुशांत सिंग राजपूत दिशा सालियनच्या हत्येचा उलगडा करणार होता, म्हणून त्याची हत्या केली, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. सालियन, सुशांत सिंग याला जेव्हा कळलं तो कुठेतरी बोलला, मी इनको छोडूंगा नाही, आणि त्याच बिचाराची हत्या करतो. नारायण राणेंच्या आरोपांमुळे दिशा सालियनची बदनामी होतेय, त्यामुळे महिला आयोगानं पुढाकार घेऊन दिशाची होणारी बदनामी थांबवावी, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय. नारायण राणे साहेबांनी दिशा सालियन हिच्याबद्दलचे जे उद्गार काढले, आपल्या माध्यमातून मी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करेन, रुपालीताई चाकणकरांना, की याच्यावर गंभीरतेने लक्ष द्या. तर किशोरी पेडणेकरांच्या आरोपांनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. महापौरताई, तुम्ही कधीही महिला आयोगाकडे चला, मी सोबत येतो, असं ट्विट नितेश राणेंनी केलंय. आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या. शिवजयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच एका तरुणानं त्यांना आरक्षणावर प्रश्न विचारला. यावेळी अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलात का, असा सवाल अजित पवार यांनी केला. मी मगाशी तुम्हाला बोलून दिलं, सारखं सारखं बोलायचं नाही. 1 मिनिट, त्याच्या ही भाषा नाही. तुम्ही काही कुणाची सुपारी घेऊन आलाय का?
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये इतर समाजाला दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता अशा पद्धतीनं बाळासाहेब आपण नियम केलाय, अशा पद्धतीने ठराव झालाय. 288 आमदारांनी ठराव केला, एक मताने केला. अजित पवारांना आम्ही निवडून दिलाय, त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न विचारणार. मुख्यमंत्री जरी उपस्थित असते तर त्यांनाही प्रश्न विचारला असता, अशी प्रतिक्रिया योगेश केदार या तरुणानं TV9 मराठीकडे दिली. आज तुम्ही सहज देऊ शकता आणि ह्या शरद पवारांना समोर येऊ द्या, अजित पवाराला बरोबर तो प्रश्न करू ना आपण. आता इथं मुख्यमंत्री जरी असले असते उद्धव ठाकरे, त्यांना सुद्धा आम्ही विचारला असता. आज तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, हे बघा ह्या लोकप्रतिनिधीला निवडून आम्ही दिले, यांना जाब विचारण्याची जबाबदारी आमची मराठा समाजाची आहे. गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजचा काही भाग कोसळला. राज ठाकरे स्टेजवर येत असतानाच कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. त्यामुळे एकाच वेळी खूप संख्येनं कार्यकर्ते स्टेजवर आल्यानं स्टेजचा काही भाग कोसळला. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशांवरून भाजपवर पुन्हा एकदा घणाघात केलाय. तुम्ही आमच्या मागे चौकशा लाव्या, परंतु रिश्ते में हम आपके बाप लगते हैं आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असा इशारा राऊत यांनी दिलाय. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे. नाही घाबरत आम्ही तुम्हाला. तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते हैं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता थेट ईडीला आव्हान दिलंय. पुढील आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा बाहेर काढणार, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ईडीचे अधिकारी कसे मोठ्या घोटाळ्यात सहभागी आहेत याची भांडाफोड लवकरच करणार, असंही राऊत यांनी म्हटलंय. बंद करा काही धंदे, तुमचे पास झाले, तुम्ही एक्सपोज झालेला आहात. पुढल्या आठवड्यामध्ये ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा मी बाहेर काढणार. देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्यांची मुलुंड इथल्या कार्यालयात भेट घेतली आहे. सोमय्यांच्या कोरलाई दौऱ्यानंतर फडणवीसांनी सोमय्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे असं आश्वासन फडणवीस यांनी सोमय्यांना दिलं. तर सोमय्यांवरील आरोपांवर आता भाजपचे प्रवक्ते बोलणार, अशी चर्चा या बैठकीत झाली. महाविकास आघाडीला सरकारला न केलेल्या कामाचंही श्रेय घेण्याची हाव आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. त्यांच्या काळामध्ये काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की कशाचंही श्रेय ते घेतात. म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न असलं तर त्याचंही श्रेय, अशा प्रकारचं वेगवेगळं श्रेय घेण्याचे अनेकांचे प्रयत्न असतात. आपण काळजी केली आहे, त्याचं श्रेय ज्याला त्याला मिळत असतं. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याचे संकेत दिलेत. महाविकास आघाडीसाठी आम्ही कायम हात पुढे करू, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. मी आज जाहीरपणाने सांगितलं ना की महाविकास आघाडीला जर काम करायचं असेल, जसं आम्ही पक्षात नसताना देखील शिवसेनेचा महापौर बनवताना ओबी कलानीचे 9 नगरसेवक आणले होते आणि ते आशंच्या हातात दिले होते. आम्ही कायम हात पुढे करतो, चलो हात मिलाव. आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केलंय. एसटी कर्मचाऱ्यांना जेवढी काय मदत करायची होती ती केली आहे, त्यामुळे संप मागे घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. गरिबाच्या करता ती एसटी प्रवासी एक महत्वाचं प्रवासाचं माध्यम आहे आणि त्याकरता त्याच्यामध्ये मदत करणं आणि आता कुठेतरी सहकार्याची भूमिका घेणं हे सर्वांनी केलं पाहिजे, अशी माझी आपल्याला त्या कामगारांना विनंती आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला आज जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर अपघात झाला. या महिन्याभरात दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात झालाय. तिन्ही अपघात एकसारखे असल्याचं दरेकर यांनी TV9शी बोलताना सांगितलं. तर दरेकर यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर गृहमंत्रालयानं चौकशीचे आदेश दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका इथल्या मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी मनसैनिकांना जाहीरपणे तंबी दिली.
या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा विश्वास लोकांना वाटायला हवा. ही शाखा आहे, दुकान नाही, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मी आत्ताच्या पण शाखेमध्ये हेच सांगितलं की आत्ताच्या ही शाखा आहे, इथे लोकांना न्याय मिळाला पाहिजे. हे न्यायालय असलं पाहिजे, हे दुकान म्हणून चालवायचं नाहीये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी राणेंची भेट घेतली. भेटीत दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. कंबोज यांच्या अटकेसाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू असल्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान या भेटीनंतर कंबोज यांनी भेटीचा फोटो ट्विट करत काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली आहे. शिवजयंती निमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे शिवसंग्रामच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय. यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित आहेत. बीडच्या गेवराईत शिवजयंती निमित्त एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं 15,000 स्क्वेअर फुटांचं पोर्ट्रेट बीडमध्ये साकारण्यात आलंय. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. गडकिल्ल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांनी हे पोर्ट्रेट साकारण्यात आलंय. आपण जे सण साजरे करतो ते तिथीनुसारच करतो. त्यामुळे छत्रपतींचा जन्मदिवस हा आपल्यासाठी सण आहे. त्यामुळे शिवजयंती तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो सण आपण तिथीने साजरा करायचा. भारताच्या कसोटी कर्णधारपदी आता रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. त्याचसोबत बीसीसीआयनं श्रीलंकेविरुद्धच्या 2020 मालिकेसाठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती दिली. त्यामुळे यावेळी भारताच्या उपकर्णधारपदी एक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची वर्णी लागली. आता पाहणार आहोत मेट्रो शहरातल्या घडामोडी. खासदार संभाजीराजे यांच्या गाडीचं सारथ्य एक महिला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. संभाजीराजेंच्या गाडीचं सारथ्य करणारी महिला खासदार हेमंत गोडसे यांची सून भक्ती गोडसे होती. दरम्यान चुलत भावजेला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी ही मारहाण झाली होती. आमदार रवी राणा यांच्या विरोधात नागपूर विमानतळाबाहेर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. शिवसेना अंगार है, बाकी भंगार है अशी घोषणाबाजी यावेळी झाली. औरंगाबादमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्या वतीनं ही पुष्पवृष्टी करण्यात आली.